लोकप्रशासन या अभ्यास विषयाचा विकास कसा झाला हे आपल्याला आज पाहायचं आहे. लोकप्रशासन हे एक समाजशास्त्र आहे. जसं राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास तसंच लोकप्रशासन. लोकप्रशासन हे इतर शास्त्रांच्या तुलनेने आता अरिस्टॉटलनी इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये राज्यशास्त्राची निर्मिती केली. त्याला राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं. त्याच्या तुलनेमध्ये लोकप्रशासन हा अगदी अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेला विषय आहे. लोकप्रशासन त्याचा अभ्यास निश्चितपणे आधी होत होता. भारतामध्ये सुद्धा कौटिल्यने प्रशासनाविषयी बरंच लिहून ठेवलेलं आहे. अर्थशास्त्र ही एक परंपरा होती. अर्थशास्त्र या नावाने ग्रंथ लिहायचे आणि त्याच्यामध्ये मग राज्याचं प्रशासन कसं चालवायचं त्याच्या संबंधी बरीच माहिती दिलेली असायची. तर भारतामध्ये पण ती परंपरा अगदी प्राचीन काळापासून आहे. परंतु राज्यशास्त्राच्या अंतर्गत त्याचा अभ्यास होत होता. एक स्वतंत्र विषय म्हणून त्याचा अभ्यास अगदी अलीकडे म्हणजे 1887 साली सुरू झाला. वुड्रो विल्सन हे त्यावेळेला प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. नंतर ते अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष झाले. 1913 ते 1921 या कालावधीमध्ये म्हणजे अत्यंत टर्मॉईल किंवा गोंधळाचा कालावधी होता. कारण 1914 ते 1918 हे पहिलं जागतिक महायुद्ध झालं. प्रचंड नरसंहार झाला, प्रचंड संपत्तीचं नुकसान त्या काळामध्ये झालं आणि जगासाठी हा पहिला विचित्र अनुभव होता. त्याच्यानंतर शांततेसाठी प्रयत्न झाले. त्याच्यामध्येही या वुड्रो विल्सन यांनी मोठा पुढाकार घेतला. ते राष्ट्रसंघाचे संस्थापक होते. राष्ट्रसंघाची स्थापना व्हावी, सगळ्या जगातली राष्ट्र एकत्र यावीत अशी त्यांची इच्छा होती. अमेरिकेतून त्यांना फारसा पाठिंबा मिळाला नाही आणि अमेरिकेमध्ये युद्धखोर लोकांची संख्या जास्त असल्यामुळे शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या वुड्रो विल्सनना मागे टाकण्यात आलं आणि शेवटी असं म्हणतात की त्यांची मानसिक स्थिती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर बिघडली होती. तर वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचा जनक असं मानलं जातं. त्याने 1887 एक लेख लिहिला, द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आणि त्या लेखापासून लोकप्रशासनाच्या वेगळ्या अभ्यासाची चर्चा सुरू झाली असं मानलं जातं. अवस्थी आणि माहेश्वरी हे भारतातले लोकप्रशासनासंबंधी लिहिणारे अगदी गाजलेले 2 लेखक आहेत. तर अवस्थी माहेश्वरी यांच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी लोकप्रशासनाच्या विकासाचे 5 टप्पे साधारणपणे दिलेले आहेत. थोड्याफार फरकाने इतर लेखकांनी सुद्धा याच प्रकारे विकासाचे टप्पे दिलेले आहेत. तर आपण अवस्थी माहेश्वरींचं जे मॉडेल आहे ते फॉलो करू. त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण 5 टप्पे लोकप्रशासनाच्या विकासाचे करता येतात. पहिला टप्पा विल्सनच्या लेखापासून सुरू होतो. आता हा विल्सनचा मूळ लेख तुम्हाला वाचता येईल, त्याची लिंक पण मी नंतर तुम्हाला देईन. तर पहिला टप्पा 1887 ते 1926 पर्यंत. त्याच्यानंतर दुसरा आहे तो 1927 ते 1937. तिसरा टप्पा 1938 ते 1947. चौथा 1948 ते 1970 आणि 5वा टप्पा 1971 पासून पुढे आजपर्यंत. मग त्याच्यानंतरच्या कालावधीचं विभाजन फारसं झालेलं नाही आहे, पण 1971 नंतर लोकप्रशासनाचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला. अमेरिकेमध्ये आपण मगाशी पाहिलं तसं लोकप्रशासनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि आजही सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन लोकप्रशासनाच्या अभ्यासासंबंधी होतं आहे ते अमेरिकेतूनच होतं आहे. म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेचं कॉन्ट्रीब्युशन जर बाजूला काढलं तर लोकप्रशासन हा वेगळा विषयच शिल्लक राहणार नाही. म्हणजे हा विषय वाढवण्याचं सगळं श्रेय अमेरिकन विद्वानांना जातं.
तर आपण आता एक एक टप्प्यामध्ये काय काय विकास झाला, काय काय डेव्हलपमेंट्स झाल्या ते बघूया. पहिला टप्पा होता 1887 ते 1926. स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा वुड्रो विल्सनचा लेख आणि त्या लेखाने अभ्यासाची सुरुवात झाली. आता याच्यामध्ये त्यांनी काय मांडलेलं होतं, तर लोकप्रशासनाचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे, राज्यशास्त्राचा भाग म्हणून नको, हे त्यांचं मुख्य म्हणणं होतं. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे दोन वेगवेगळे विषय आहेत. राज्यशास्त्राचा संबंध धोरणाशी येतो, तर लोकप्रशासनाचा संबंध धोरणाच्या अंमलबजावणीशी येतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विल्सन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, इट इज गेटिंग टू बी हार्डर टू रन ए कॉन्स्टिट्यूशन दॅन टू फ्रेम वन. घटना तयार करणं, ते असं म्हणतात की आत्ताच्या अनुभवावरून असं म्हणता येईल की ते खूप सोपं होतं, पण घटना राबवणं जास्तीत जास्त कठीण होत चाललं आहे. आणि जिथे राबवणं किंवा अंमलात आणण्याचा प्रश्न येतो तिथे प्रशासनाची सुरुवात होते. तर लोकप्रशासन हा पूर्णपणे वेगळा विषय आहे, धोरणांच्या अंमलबजावणीशी त्याचा संबंध आहे आणि त्याचा वेगळा अभ्यास झाला पाहिजे, हे वुड्रो विल्सन यांचं म्हणणं होतं. 1900 सालामध्ये फ्रँक गुडनाव यांनी पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी विल्सन यांचा मुद्दा अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचंही म्हणणं तेच होतं की हे दोन वेगळे विषय आहेत आणि वेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आता 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक अमेरिकन विद्यापीठांमध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. 1914 APSA म्हणजे अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, हे असोसिएशन अजूनही अस्तित्वात आहे आणि जगभरातून त्याचे मेंबर्स असतात. दरवर्षी त्याचं जागतिक अधिवेशन भरतं आणि ते बरंच कॉन्ट्रीब्युशन राज्यशास्त्राच्या विकासाला करताना दिसतात. तर 1914 म्हणजे त्याचा एक दर्जा आहे आणि त्याला एक मान आहे, सन्मान आहे. तर 1914 APSAनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलं की प्रशासनातील पदांसाठी विशेषज्ञ तयार करणं हे राज्यशास्त्राच्या अध्यापनाचं एक उद्दिष्ट आहे. म्हणजे अर्थात त्यांनी फार आणखीन लोकप्रशासनाला वेगळा दर्जा दिलेला नाही, पण प्रशासनाचं महत्त्व या रिपोर्टमुळे वाढलं. 1926 लिओनार्ड डी व्हाईट यांनी इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे पहिलं टेक्स्टबुक किंवा पहिलं पाठ्यपुस्तक लोकप्रशासन या विषयामधलं हे प्रसिद्ध केलं. आणि यामध्ये पण तसंच होतं की राजकारण आणि प्रशासन हे वेगळे विषय आहेत. कार्यक्षमता आणि काटकसर हे प्रशासनाचं मार्गदर्शक तत्त्व आहे, असं लिओनार्ड डी व्हाईट आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात. तर हे पुस्तक पहिलं टेक्स्टबुक होतं की लोकप्रशासनामध्ये कशाचा अभ्यास करता येईल याची चाचपणी या पुस्तकामध्ये केलेली होती. दुसरा टप्पा हा असाच लोकप्रशासनाच्या विकासाचा आलेख वाढताना दिसतोय. एक प्रकारे असं म्हटलं जातं की लोकप्रशासनाचा तो सुवर्ण काळ होता. आता याच्यामध्ये कशावर चर्चा झाली, तर प्रशासनाची काही तत्त्व असतात. प्रशासन चालवणं हे या विशिष्ट तत्त्वांच्या आधारावरती जर तुम्ही प्रशासन चालवलं तर ते अत्यंत उत्तमपणे चालवता येतं. विद्वानांनी, अभ्यासकांनी ही तत्त्व जी आहेत ती लोकप्रशासनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून शोधून काढावी आणि मग ती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लागू करून प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. आता या काळामध्ये अनेक चांगली पुस्तकं लिहिली गेली. तर WF विलोबी, उच्चार त्याचा विलोबी असा आहे, यांचं 1927 प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासनाची तत्त्व हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यांच्यानंतर मेरी पार्कर फॉले
यांचं क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स, हेनरी फेऑल इंडस्ट्रियल अँड जनरल मॅनेजमेंट, मुनी अँड रेली प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं ल्युथर गुलिक अँड लिंडाल उर्बिक पेपर्स ऑन द सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता ही सगळी पुस्तकं म्हणजे हे 1927 ते 1939 या काळातलं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि लोकप्रशासन हा एक विषय म्हणून विकसित करण्याचे अगदी शिस्तबद्ध प्रयत्न असं म्हणावं लागेल त्याला. नावंसुद्धा बघा तुम्ही, प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स, इंडस्ट्रियल अँड जनरल मॅनेजमेंट, आणि पुन्हा परत प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि हा शेवटचा जो पेपर आहे ल्युथर गुलिक आणि लिंडाल उर्बिक, गुलिक आणि उर्बिक असं म्हणतात, पेपर्स ऑन सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे आता प्रशासन हे एक शास्त्र आहे, जसं संगणकशास्त्र असतं. तुम्हाला त्या शास्त्रामध्ये आता प्रोग्रॅमिंग आहे, तर प्रोग्रॅमिंगची काही प्रिन्सिपल्स असतात, काही नियम आहेत, ते शिकले की तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रोग्राम बनवू शकता, कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे हाताळू शकता. तसं लोकप्रशासनाची तत्त्वं आहेत, लोकप्रशासनाची ही काही असे नियम आहेत, ते समजून घ्यायचे, शिकायचे आणि एक्सपर्ट ॲडमिनिस्ट्रेटर व्हायचं आणि चांगल्या प्रकारे प्रशासन चालवायचं. म्हणजे जसा एखाद्या तंत्राचा विकास होतो तसा या शास्त्राचा आता विकास होत जाईल, असं सगळं त्यांनी मांडलं होतं. पॉस्ट कॉर्प ही प्रशासनाची 7 तत्त्वंसुद्धा त्यांनी मांडली. आपण पॉस्ट कॉर्पचा मागच्या एका लेक्चरमध्ये उल्लेख केलेला होता. आद्याक्षरं घेऊन हा शब्द त्यांनी तयार केलेला आहे. पी म्हणजे प्लॅनिंग, नियोजन, ऑर्गनायझिंग संघटन, स्टाफिंग म्हणजे नोकर भरती, डायरेक्टिंग म्हणजे दिशा दाखवणं, कोऑर्डिनेटिंग म्हणजे समन्वय साधणं, रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणं, आणि बजेटिंग लास्ट बट नॉट द लीस्ट. असं म्हटलं होतं मी की शेवटचं आहे, पण ते कमी महत्त्वाचं असं नाही, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बजेटिंग म्हणजे अर्थसंकल्प. तर प्रशासनासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. ही प्रशासनाची 7 तत्त्वं आहेत. 8 अक्षरं आहेत, पण CO एक कॉमन आहे, त्याच्यामुळे 7 तत्त्व. तर हा एकूण तत्त्वांचा सुवर्ण काळ असं मानलं जातं आणि पुष्कळ प्रगती त्याच्यामध्ये झाली. पुष्कळ लोकप्रशासनाच्या बद्दल पुष्कळ लोकांच्या मनामध्ये काही अपेक्षा निर्माण झाल्या आणि एक प्रकारे विषयाची किंमत वाढली. पण 1938 पासून तिसरा टप्पा जो सुरू झाला त्याच्यामध्ये लोकप्रशासनावरती किंवा लोकप्रशासनाच्या तत्त्वांवरती टीका व्हायला लागली. चेस्टर बर्नार्ड नावाचा लेखक द फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह हे पुस्तक त्याने लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी तत्त्वांवरती प्रचंड टीका केलेली आहे की अशी काही तत्त्व नसतात. आता हर्बर्ट सायमनना पुढे जाऊन नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी एक लेख लिहिला 1946 मध्ये, प्रॉव्हर्ब्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. प्रॉव्हर्ब म्हणजे म्हणी वाक्प्रचार असं म्हणतो आपण. आता म्हणी आणि वाक्प्रचार याला शास्त्रीय आधार काही नसतो. म्हणजे मनी वसे ते स्वप्नी दिसे, किंवा हातच्या काकडाला आरसा कशाला, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता हे अनुभवातून लोकांच्या म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम, मौन राखणं म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यातून साध्य होतात. पण हे आता प्रत्येक वेळेला खरं असेलच असं नाही आहे. काही वेळेला तुम्हाला तोंड उघडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. तर मौनम सर्वार्थ साधनम काही बाबतीमध्ये ठीक आहे, सगळ्या बाबतीमध्ये नाही आहे. म्हणजे ही एक प्रोव्हर्ब आहे. प्रशासनाची तत्त्व म्हणजे एक म्हण आहे, एक वाक्प्रचार आहे. आता प्रशासनाची तत्त्व कोणती हे थोडंसं आपण बघूया, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. आता उदाहरणार्थ प्रशासनाचं तत्त्व असं मानलं जातं की हायरार्की.
पदसोपान. पदसोपानाचा मागच्या लेखामध्ये पण मी मागच्या व्याख्यानामध्ये पण उल्लेख केला की शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत, सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत एक अशी पदांची शिडी असते आणि त्याच्यामध्ये कामाचं वाटप केलं जातं, जबाबदारीचं म्हणजे नेमकं कोणाला काय काम द्यायचं ते वाटून दिलं जातं, त्या जबाबदारीचं सुद्धा वाटप होतं आणि मग त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये एक्सपर्ट होतो आणि काम व्यवस्थित होतं. एखादं काम केलं जाताना सर्व बाजूनी त्याची तपासणी होते. त्यामुळे कार्यालयाची रचना पदसोपानाच्या पद्धतीने करणं हे तत्त्व आहे आणि ते तत्त्व फॉलो केलं पाहिजे. पण आता हायरार्कीमध्ये किंवा पदसोपानामध्ये अडचणी पण अनेक आहेत. त्याच्यामध्ये वेळ खूप लागतो. रेड टेपिझम, लाल फीतशाहीला सुरुवात होते किंवा जबाबदारी टाळण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असतो, काम टाळण्याकडे, की हे माझं काम नाही आहे, ही माझी जबाबदारी नाही आहे, ही त्याची जबाबदारी आहे. तो रजेवर आहे, तो आल्यानंतरच ते काम करेल किंवा त्याच्या कपाटाची किल्ली तो घेऊन गेला, मी त्याच्या कपाटाला हात लावू शकत नाही, ते त्याचं काम आहे, हे माझं काम आहे. म्हणजे कामामध्ये त्यांच्या समन्वय राहत नाही आहे. तर हायरार्की हे एक तत्त्व आहे, पण एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे ते एक शास्त्र आहे आणि त्यानुसारच काम होतं असं नाही आहे. ह्याच्या उलट सगळे एका पातळीवर आले आणि फ्लॅट ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण, अशी निर्माण केली तर काही वेळेला कामं आणखीन चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकतात. गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये आता फ्लॅट ऑर्गनायझेशन्स असतात. म्हणजे कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, कुणी सिनियर नाही, कुणी ज्युनियर नाही. हायरार्कीमध्ये किंवा पदसोपानामध्ये कनिष्ठ, ज्येष्ठ ह्या संबंधांना फार महत्त्व असतं. पण आता दोन्हीपैकी कोणतं तुमच्या संघटनेला किंवा प्रशासनाला योग्य असेल, तुमच्या कामासाठी योग्य असेल, ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे किंवा दोन्हींचं किती मिश्रण करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तसं केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे एक प्रशासनाचं तत्त्व मानलं जातं. आता केंद्रीकरण म्हणजे युनिव्हर्सिटीनेच सगळ्या परीक्षा घेऊन टाकायच्या किंवा विकेंद्रीकरण म्हणजे प्रत्येक कॉलेजने आपली परीक्षा घ्यायची. आता दोन्हीपैकी चांगलं काय आणि वाईट काय? आपल्याकडे बघा तुम्ही, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कॉलेजकडे दिले, थर्ड इयर युनिव्हर्सिटीकडे. म्हणजे विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरण या दोन्हीचं मिश्रण आपण वापरतो, एकच तत्त्व फॉलो करत नाही. त्यामुळे 1938 ते 47मध्ये या तत्त्वांची मोठ्या प्रमाणावरती खिल्ली उडवली गेली. हर्बर्ट सायमन त्यांना म्हणतो की दे आर जस्ट प्रोव्हर्ब्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, नथिंग मोर दॅन दॅट. लोकप्रशासन हे असं काही शास्त्र वगैरे नाही आहे. हे शास्त्राची तत्त्व आहेत आणि ती तत्त्व पाळली की सगळं यश तुमच्या पदरात पडणार असं काही नाही आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ते गाजलेलं पुस्तक आहे. 1947मध्ये ते लिहिलं आणि 1978मध्ये त्याच पुस्तकासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. 1947मध्ये रॉबर्ट डाल यांनी पण लोकप्रशासन हे शास्त्र आहे हा मुद्दा नाकारला. त्यांच्यामध्ये लोकप्रशासनात मूल्य असतात, शास्त्रामध्ये ती नसतात. लोकप्रशासनामध्ये मूल्य, आता मूल्य म्हणजे काय? म्हणजे एखादी गोष्ट सुंदर आहे असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते शास्त्र असं म्हणेल की ती एक वस्तू आहे, एक माणूस आहे, एक स्त्री आहे किंवा एक पुरुष आहे. तुम्ही ज्या क्षणी म्हणता की ते सुंदर आहे तेव्हा तिथे तुमचं मूल्य आलं, तुमच्या डोक्यामधल्या संकल्पना आल्या, सुंदरतेची तुमची काहीतरी व्याख्या असणार आहे आणि त्या व्याख्येमध्ये ते बसतं म्हणून त्याला तुम्ही सुंदर म्हणता. पाणी आहे तर पाण्याला तुम्ही घाण पाणी असं म्हणाल आणि स्वच्छ पाणी असं म्हणाल. पाणी पाणी आहे शास्त्राच्या म्हणण्यानुसार, त्याचं आणखीन काही विश्लेषण करता येईल, आणखीन काही वर्णन करता येईल, पण घाण आणि स्वच्छ ही मूल्य झाली. तो वास घाण येतोय आणि वास चांगला येतोय, सुवास आणि वाईट वास, घाणेरडा वास. आता हे तुमच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे,
तुमची ती मूल्य आहेत. रॉबर्ट ढाल असं म्हणतात की सायन्समध्ये मूल्य नसतात, शास्त्रामध्ये मूल्य नसतात, शास्त्रामध्ये फक्त वस्तुनिष्ठ वर्णन असतं. लोकप्रशासन हा माणसांशी संबंधित विषय आहे. प्रशासकही माणूस आहे, ज्याच्यावर प्रशासन ज्याच्यासाठी चालवायचं आहे ती यंत्रणा, ती माणसं, म्हणजे ती माणसं आहेत जिवंत. ते फक्त कॉम्प्युटरचे पार्ट्स नाही आहेत किंवा यंत्रांचे भाग नाही आहेत. ते जिवंत माणसं आहेत, त्यांना भावना आहेत, त्यांची काही मूल्य आहेत आणि त्याच्यामुळे लोकप्रशासन हे शास्त्र होऊ शकत नाही. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, प्रत्येकाची सामाजिक परिस्थिती वेगळी, सामाजिक चौकट वेगळी. आता गोव्यामध्ये काही मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, त्यावेळचं एक उदाहरण सांगतो की मल्टीनॅशनल कंपन्या किंवा आय टी सी सारख्या भारतातल्या मोठ्या कंपन्या गोव्यामध्ये त्या स्थापन झाल्या आणि मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सांगितलं की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत आपलं काम चालेल. लोकांनी अगदी सुरुवातीला काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण 8 वाजता कर्मचारी कोणीच उपलब्ध नसायचं. लोक यायचे हळूहळू सावकाश 10-11 वाजता आणि 5 वाजले की त्यांची चुळबुळ सुरू व्हायची. कारण गोव्यामधली ती संस्कृती आहे की सकाळी 10-11 वाजता दिवस त्यांचा सुरू होतो आणि 5-6 वाजता दिवस संपतो. 6च्या नंतर आत्ता ती टुरिझम वाढल्यामुळे किंवा आता परिस्थिती बदलल्यामुळे, पण 6च्या नंतर पणजीमध्ये सहसा काही चालू नसायचं किंवा गोव्याच्या इतर शहरांमध्ये सुद्धा. आता थोडीशी परिस्थिती बदलायला लागली आहे. पण एकूण गोव्याची जी काही सामाजिक रचना आहे, व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये हे असं 8 ते 8 काम करणं वगैरे जमत नाही. ती मुंबईची संस्कृती आहे किंवा तिथे 24 तास काम चालू असतं. तिथे रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही दादर स्टेशनवर गेलात तर गर्दी असेल किंवा बाजारपेठेच्या भागामध्ये मुंबईच्या कुठल्या गेलात तर 24 तास तुम्हाला माणसांची गर्दी दिसेल. छोट्या शहरांमध्ये 8-8:30 वाजले की रस्त्यावरती शुकशुकाट तुम्हाला दिसतो. तर ही ज्या त्या ठिकाणची एक सामाजिक, राजकीय, आर्थिक अशी चौकट असते. प्रशासनाला ती लक्षात घेऊन काम करावं लागतं. त्यामुळे प्रशासन हे शास्त्र होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यावरती लोकप्रशासनाचं महत्त्व खूप कमी झालं. लोकप्रशासन हा विषयावर चर्चा होईनाशी झाली आणि चौथा टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हा आणखीनच कठीण परिस्थिती आली. लोकप्रशासनावरती जे लिहित होते ते सगळं सोडून परत राज्यशास्त्राकडे वळायला लागले आणि एक प्रकारची क्रायसिस ऑफ आयडेंटिटी, म्हणजे वेगळे अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न निर्माण झाला. अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण त्याच वेळेला हळूहळू दुसरे प्रयत्न पण सुरू झालेले होते. एक जर्नल निघालं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स क्वार्टरली 1956मध्ये. आणि मग नंतर पुन्हा वेगवेगळा विचार प्रशासनाच्या विकासाच्या दृष्टीने सुरू झाला आणि 71पासून अगदी आजपर्यंत विषयाचा विस्तार होत गेलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः आंतरशास्त्रीय दृष्टिकोन आणण्यात आला. आंतरशास्त्रीय म्हणजे लोकप्रशासनाचा अभ्यास करायचा तर तो राजकारणाच्या दृष्टीने, अर्थशास्त्राच्या दृष्टीने किंवा अर्थशास्त्राच्या मधल्या संकल्पना वापरून, स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्राचा वापर करून, संगणकशास्त्राचा वापर करून, सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा वापर करून, सोशॉलॉजी, भूगोल अशा सगळ्या गोष्टींचा वापर, आंतरशास्त्रीय दृष्टिकोन लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये आला. व्यवस्थापनशास्त्र, मॅनेजमेंट सायन्सेस हे एक अतिशय विकसित झालेली मोठी ब्रँच आहे. MBA करणं म्हणजे मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट त्याला म्हणतात, MBA. तर ही एक अशी आजही तुम्हाला माहिती असेल की एक सन्मानाची किंवा दर्जेदार अशी पदवी मानली जाते. MBA होणं आणि MBA झाल्यानंतर मग नोकऱ्या मिळतात, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. तर ही मॅनेजमेंट सायन्सेस आहेत, त्यांच्याबरोबर लोकप्रशासन जोडलं गेलं आणि मग त्याचा परिणाम लोकप्रशासनावर झाला आणि मग नव्याने विचार, नवे थिअरीज, नवे सिद्धांत मांडले गेले. भारतामध्ये 1930 पासून लोकप्रशासनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली.
भारतात अर्थात राज्यशास्त्राचा एक भाग म्हणूनच आजही त्याचा अभ्यास केला जातो. आजचा हा तुमचा जो पेपर आहे त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही राज्यशास्त्र शिकायला घेतलंत किंवा राज्यशास्त्राचं ऑप्शन तुम्ही घेतलंय म्हणून त्याच्या अंतर्गत लोकप्रशासन हा विषय तुम्ही शिकता आहात. मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचं जे आहे, तिथे लोकप्रशासनाचा वेगळा विभाग आहे आणि तिथे स्वतंत्रपणे लोकप्रशासनाचं अध्ययन आणि अध्यापन होतं. तर भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी असे जॉईंट डिपार्टमेंट्स आहेत. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जिथे मी पण शिकलो, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभाग आहे. डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिक्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचं नाव पण तसंच आहे, सिविक्स अँड पॉलिटिक्स. पॉलिटिक्स हा शब्द आहे आणि सिविक्स ॲडमिनिस्ट्रेशनला त्यांनी आणखीन थोडासा व्यापक शब्द वापरला आहे, सिविक्स. नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विभाग. 1968 नंतर न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाची संकल्पना मांडण्यात आली. टुवर्ड्स ए न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही थीम असणारी एक कॉन्फरन्स, मेनोब्रुक कॉन्फरन्स, अमेरिकेमधल्या एका शहराचं नाव आहे, आणि तिथे ती चर्चा झाली. न्यू पब्लिक मॅनेजमेंट, न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळ्या चर्चेचे विषय सुरू झाले आणि 1971 पासून आजपर्यंत लोकप्रशासनाच्या विषयामध्ये बरंच मोठं कॉन्ट्रीब्युशन झालेलं दिसतं. तुमच्या